नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने फक्त 3 साहित्यामध्ये कॅरेमल ब्रेड पुडिंग बघणार आहोत. परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट चवीची ही कॅरेमल पुडिंग बनवून तयार होते. यासाठी वेगळं कुठलंही साहित्य लागत नाही फारसं. अगदी मोजक्या साहित्यात आणि खूप झटपट ही रेसिपी बनवून तयार होते. रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे. त्याकरता पॅनमध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. 2 चमचे पाणी घातलं आहे. पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालतं. पाणी साखरेला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि साखरेतनं पाणी सुटायची वाट बघायची आहे. एकदा की साखर वितळू लागली किंवा यातलं पाणी सुटायला लागलं की चमच्याने एकदा दोनदा हलवायचं. साखर पॅनमध्ये टाकल्यानंतर सतत साखर हलवायची नाही, नाहीतर त्याचं कॅरेमल व्यवस्थित होणार नाही. तर इथे बघा साखर छान वितळू लागली आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची, कारण हे कॅरेमल जळायला नको आणि पुडिंग जळकट चवीचं लागू शकतं. तर सर्व साखर इथे वितळल्या गेली आहे, म्हणजे कॅरेमल इथे तयार आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला ब्रेड पुडिंग बनवायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर ही कॅरेमलची लेयर आपल्याला द्यायची आहे. खाली भांड्याला तेल तूप वगैरे काहीच लावायची गरज पडत नाही. कॅरेमल पटकन थोड्या वेळात थंड होतं, त्यामुळे डबा व्यवस्थित फिरून घ्यायचा आणि कॅरेमल सगळीकडं व्यवस्थित खाली पसरले गेलं पाहिजे. बघा थोडीशी जागा शिल्लक राहिली आहे, तिथे कॅरेमल गेलेलं नाही आहे आणि हे सेट झालं आहे, थंड झालं आहे. आता आपल्याला इथे ब्रेड घ्यायचे आहेत, तर मी 6 ब्रेड घेतले. ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या ब्रेडच्या ज्या कडा उरलेल्या असतात त्या तुम्ही मिक्सरला फिरून त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून घेऊ शकता टिक्की वगैरे बनवण्याकरता. तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे. शक्यतो हाच ब्रेड घ्यावा, याची चव किंवा यापासनं पुडिंग खूप छान चवीची बनवून तयार होते व्हीट ब्रेड घेण्यापेक्षा. ब्रेड स्लाइसेसचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. झाकण लावून एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आणि बघा इथे साधारण ब्रेडची अशी पुडं आपल्याला तयार करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवण्याकरता एका बाउलमध्ये मी 3 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि बॅटर तयार करायचं. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल ना, तर 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेऊ शकता आणि त्यामध्ये व्हॅनिला वगैरे दुसरं कुठलंही इसेन्स असेल ते घालायचं आणि दूध घालून हे असं आपल्याला इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये मी साधारण 1.5 कप दूध टाकलं आहे गरम होण्याकरता. यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची आहे. साखर अगोदर चांगली विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर किंवा ह्या दुधाला एक उकळ यायला लागली की यामध्ये जी कस्टर्ड पावडरची स्लरी आपण बनवून घेतली आहे ती एकदा अशी हलवून घ्यायची आणि मग ह्या दुधामध्ये आपण ओतून घेणार आहोत. ही स्लरी ओतल्यानंतर हे दूध जे आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागतं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कारण हे कस्टर्ड पावडर जी आहे ती थोडीशी शिजली तरीसुद्धा चालेल किंवा याला एक उकळ येऊ द्यायची. तर बघा बुडबुडे दिसत असेल तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये. असे बुडबुडे येऊ लागले की त्यामध्ये आपल्याला जे ब्रेडचा चूरा आहे किंवा मिक्सरला आपण ब्रेड तयार करून घेतलेत ते यामध्ये टाकायचे आणि मिक्स करत जायचं आहे व्यवस्थित एकसारखं. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनटासाठी हे मिश्रण आपण असं हलवत राहणार आहोत मध्यम आचेवर. आणि इथे बघा परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. बॅटर इथे तयार झालं आहे. गॅस बंद करायचा आणि हे आता आपण काढून घेऊयात. इथे मी आता प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवते. कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी आहे, त्यावर स्टँड ठेवला आहे आणि झाकून असं ठेवून द्यायचं आहे आता. तर बघा इथे कॅरेमलवर ही जी कस्टर्ड पावडरची किंवा दुधाची ह्या बॅटरची आपल्याला लेयर द्यायची आहे. तर कढईमधलं सर्व मिश्रण ह्या कॅरेमलवर टाकलेलं आहे. चांगलं हे मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं आणि डब्बा असा टॅप करायचा, म्हणजे हे मिश्रण चांगलं सेट होईल. कुठेही कमी जास्त मिश्रण राहणार नाही. आणि कढईतली पाण्याला आता उकळ आली आहे. झाकण काढून घ्यायचं आणि स्टँडवर डब्बा ठेवायचा. तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता, फक्त कुकरची रिंग आणि शिट्टी मात्र काढून घ्यायची. आणि बघा यावर आता बरेच जण ॲल्युमिनियम फॉईल पेपर जर असेल तर तो तुम्ही लावू शकता, पण तो जर नसेल तर अगदी असं झाकण डब्याच्या मापाचं पालथं घालायचं आणि मग त्यावर अशी झाकणी ठेवून आता हे आपण 30 ते 35 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. अधूनमधून बिलकुल चेक करायची गरज पडत नाही केकसारखं. फक्त 35 मिनटासाठी लो फ्लेमवर होऊ द्यायचं. तर इथे ही पुडिंग आता बनवून तयार आहे. अजून अर्धी प्रोसेस राहिली आहे. थोडंसं मिश्रण हाताला जरी ओलसर वाटत असेल किंवा चिकटत असेल, काही काळजी करायची नाही. डब्बा ह्या कढईतनं काढून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचा आणि हे मिश्रण सेट होतं. डब्बा थंड झाला की हा फ्रीजमध्ये साधारण 1 ते 2 तासासाठी ठेवायचा. पुडिंग छान थंड झाली पाहिजे आणि मग एक प्लेट घ्यायची, त्यावर हा डब्बा असा पालथा करायचा. गरम वाफेमुळे जे कॅरेमेल असतं ते सुद्धा मेल्ट झालेलं असतं बऱ्यापैकी आणि मेल्टेड कॅरेमेलची चव खूप छान लागते.
डब्यापासून ह्या पुडिंगच्या ज्या कडा होत्या त्या सुटलेल्या होत्या, त्यामुळे मी सुरीने मोकळ्या केलेल्या नाही आहे. तर बघा खूप मस्त कलर आला आहे आणि परफेक्ट टेक्स्चरसुद्धा आहे. तयार आहे इथे ब्रेड कस्टर्ड कॅरेमल पुडिंग. नक्की करून बघा. रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवलं विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.